मिस तर करणार. सरप्राईज सरप्राईज. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तो कैसे आहे? मजेमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये मम्मी आहे, कारण का कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल मी आलो आहे नेरळला आणि माझा डोळा बघा. मी रात्री झोपेत मला वाटतं असं ह्याला ना खूप जास्त चोळलं तर असं स्वेलिंग आली आहे. काल रात्री अजून आम्ही मस्ती करत होतो, नंतरला जतीनने तो बेड दिला, त्याच्यावर मी एक काच पण सोडली. हेच जर का जोगेश्वरीला झालं असतं ना तर मम्मीने वाट लावली असती, पण आम्ही खूप दिवसानंतर आलो आहे त्यामुळे काय मम्मी मला काय बोलली नाही ना. मम्मी कशाला बाबू कसं तोडलं, एवढं प्रेमाचं माझ्या मम्मीचं वागणं नाही, तेवढं वागणं आहे तुझं प्रेमाचं. ते काच तुटली असती अशी नॉर्मल, एवढ्या दिवसानंतर नसतं आलं असतं तर काय केलं असतं मग काय झालं असतं तंटा. मग आता एवढ्या दिवसांनी आल्यावर कसं ओरडणार ना. खूप दिवसानंतर आलं, मम्मी माझी इमोशनल झालेली ना मम्मी. मी खूप दिवसांत आलो होता. दादा आणि सायली ऍक्च्युली आम्हाला तिघांना यायचं होतं एकत्र. मग नंतरला तायराला पण असं होतं की अरे मला नाही विचारलं, मग तिला पण असं वाटत होतं की मला विचारलं नाही, मग ठीक आहे मी आता दुसरीकडे प्लॅन करते. अशा काइंड ऑफ ही पूर्ण म्हणजे जर्नी झाली. आणि शेवटी ज्या पर्सनला आम्ही म्हणजे येणार नाही येणार असं काही विचारलं पण नव्हतं, ऐन टायमाला विचारलं जतीनला. जतीन लगेच हा मी येतो, मला घरी काम आहे, चल मी येतो, मला एन्जॉय करायचं. आता वॉटरफॉलसाठी नाचतोय. सकाळी 6 वाजता उठवलेलं त्याला, तर 6 वाजता उठून मला मोबाईल दाखवला आणि परत झोपला आणि आता बोलतो वॉटरफॉलला चला. तर वॉटरफॉलला पूर्ण फॅमिली सोबतच जाणार. ते कुठे जाणार काय जाणार अजून काय प्लॅन नाही. तर पावसाळ्यात जातो. आमची एक पिकनिक ती फिक्स असते ना. चला आता मम्मी काय बनवते तर पोहे आणि काय बनवते मग पोहे आणि पोहेच बनवते. आता नेरळच्या मार्केटमध्ये जायचंय ना. तर पोहे खाऊन पुढचं मार्केटमध्ये जायचं. आणि पाऊस इथे कंटिन्यू आहे, तर बहुतेक चांगले नेचरवाले थोडे व्ह्यूज भेटतील. काल गाडीवरनं येताना पण खूप चांगलं क्लायमेट होतं. मिस करत होतीस की नाही? मिस तर करणार. आता किती दिवस झाले. काल दादाला काय बोलली होती, मज्जा नाही लाईफ, मज्जा नाही लाईफ. कोणाची मजा नाही लाईफ? दादाला व्हिडिओ कॉल करून बोलत होतीस ना की बाबा मला हे नाही मज्जा नाही लाईफ, आता इथे चांगलं आहे मज्जा नाही लाईफ असं बोलत होती मी. स्वतः बोलून स्वतः विसरतेस यार. मला नाही माहिती मी काय बोलत होती. अच्छा ठीक आहे, काय नाही झोपेत असशील तेव्हा. काय हा जर तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत समजलं, मम्मी पप्पा आणि आत्ते, समजलं. चल काल जतीनची लय मजा घेतली मम्मी, लय मजा घेतली. तुला वाईट वाटलं असेल ना जतीन? अरे तिला आठवलं असं तुला काय आहे, तिला आठवतं पण ती झोपेत होती ना. झोपेत असल्यामुळे समजलं, झोपेत सगळे झोपेतच आहेत, डोळे पण सुजलेत ना. ते पोहे ओके. कांदा पोह्यानंतर मम्मी आपल्याला काय काय कामं आहेत आज? काम काय काय? आता तुला कोण कोण भेटणार आहे? मला एक तर ते रमजान भेटेल. तुझ्या त्या कामाचा विचारायचं आहे, म्हणजे काय करू शकतो ते पॅम्पलेट कसं आहे ते. आणि सेकंड गोष्ट ती लँडलॉर्ड भाभी. आणि मग नेरळच्या मार्केटमध्ये जायचं ना. नेरळच्या मार्केटमध्ये जायचं आहे, ठीक आहे ना. मग 3 काम आहेत. किती वेळ लागेल याला? आता तुला कोणी कोणी कसं काय टाइम गेलाय? मला बघ बाबा, मला पहिला जायचं आहे तर विराजच्या ते बायच्या बड्डेला, ती ह्याच्यानंतरची फर्स्ट प्रायोरिटी आहे. त्यानंतर मला जायचं आहे जुहू चौपाटीला, पझलचा ब्लॉग आहे तिथे. त्यानंतर मला एक सेशन असणार आहे, ते अजून लाईनअप झालं नाही, ते बघायचं आहे. तर माझ्याकडे संडे आहे, माझ्याकडे बऱ्यापैकी काम आहे ह्या संडेला. आणि ह्याच्यातलं मला ह्या संडेला काय स्किप करायचं नाही. आणि तुझं ॲक्वागार्डचं पण आज फायनल करायचं आहे. ठीक आहे, मग त्याप्रमाणे आपण निघूया. पावसाने साथ दिला आपल्याला, पाऊस जर का थांबला तर आपलं काम फटफट होऊन जाईल. आता तू पोहे भिजवून घेतलेस, कांदा कापून घेतलाय, गॅस नाही चालू केलायस, पण मिरची आणि कढीपत्ता त्याच्यामध्ये टाकलायस. हो आता करते गॅस चालू. ओके, तर गॅस चालू होतोय.
गॅस चालू करायच्या आधी 4 गोष्टी टाकलेल्या आहेत. मम्मीची काहीतरी नवीन रेसिपी आहे. तेल टाकायचं मी पण त्या दिवशी सलाड बनवलाय रात्री. तू बघितला असशील तर कालचा व्हिडिओ तुला पण कळेल. सलाड मी खूप चांगले बनवलेले. बघितलं 2 सलाड बनवलेले. पनीरचा आणि काकडीचा. तू बघितला जतीन? कोणता होता? सलाड. काय वाटते माझ्याच घरातल्यांनी बघितलं वाटतं. त्या व्हिडिओला व्ह्यूज कमी आलेत. फायनली ऑइल टाकला मम्मीने. ह्यावाला गॅसचा तर फायनल कधी करणार दादा? हावाला गॅस आमचा बंद आहे बिचारा. तर आम्ही छोट्या गॅसवरती काम चालवत आहे. पण इथे मम्मी खुश आहे. एकटा जीव सदाशिव आणि मज्जा निलाय. काय होतं मम्मी? एकटा जीव सदाशिव आणि काय? मज्जा नालाय. हे मम्मी सारखं मला बोलून ऐकवते. आम्हाला पण असंच राहायला पाहिजे. एकटा जीव सदाशिव मज्जा आणि लाईफ. मी तुम्हाला सांगतच नाही काय करत. तुम्हाला सांगशील ना, मला न सांगता तू करतेस यार. शेंगदाणे टाकले आता. हा तू घाईत आहेस. नाही काम अजून तुला काय काम आहे? अरे मी माझी कामं सांगितली बाबा. मी एवढा बिझी माणूस नाही. तुला काय काम आहेत आजची? काय तुझं काय प्रोसेस? तुझं काय आहे आजचं प्लॅनिंग? आजचं प्लॅनिंग काय तुमच्यावर दिवस घालवायचा आहे. आम्ही दुपारी कांजूरमारला जेवण सांगितलंय. चालेल ठीक आहे. मग म्हणजे दुपार आता हे खाणार मी आपण फिरणार ना. हा आता फिरायला जाणार. मग आम्ही जरा पावसामध्ये जरा भिजूया. अरे काय बात आहे. माझा आवडता पाऊस आहे आता. अरे वा. आणि कसं गाडीवरनं फिरणं आणि भिजणं बरं वाटतं. तू ह्या टायमाला पावसात राईट असते. हा ह्या टायमा पावसात तर आपण आता बँड्राला गेलेलो नाही बाबा या पावसात. पण बँड्राला पाऊस तर आता चालू झालाय. हा इकडे मोठा पाऊस येतो. मोठा पाऊस येतो. मोठ्या पावसात भिजलो. ठीक आहे. आता जतीन 3 सीट बी जायला लागणार आपल्याला. हा जाऊ. तू असं नाही बोलत आहे ना का तुम्ही जाऊन काम करून या करून. अरे तू पण आहे ना. हा बघ मम्मी तू मध्ये बसली तर काय पावसात भिजणार? मी शेवटला बसणार. जतीन आपला रुटीन माहिती आहे ना. नाश्ता इथे, दुपारचं जेवण कांजूरमार आणि नंतरला रात्रीचं माझं जेवण जोगेश्वरी. ते पण भेटलं तर कारण की मी एकटा आहे ना घरी. बर्थडेला नाश्ता जेवण नसणार माहिती नाही. बघायला पाहिजे. अरे म्हणजे जेवण कुठे? जेवण कुठे म्हणजे घरी. मी पण शेफ आहे आता. मी पण शिकतोय आता. कोर्स चालू करणार आहे मी. माहितीये तुला. आणि तू सर्वात लास्टला बजाके तसं बजाके ते ठोकून मग जेवण बनतं मम्मी माझं. तू ठोकत नाही. चिपकते डावाला. तर मग काय करतेस? एवढं नाही. मग काय करते तेव्हा? आता पोहे टाकले. हो फायनली पोहे केले. पोहे लवकर बनतात ना. याच्यामध्ये हळद आधीच टाकली. पोह्यांमध्ये हळद आधीच टाकली. आता वरून पण टाकणार? नाही. ओके. किती चम्मच हळद टाकले ना? थोडीशीच टाकली. ओके. ती पसरते. हळद जास्त नसते जेवणात टाकायची. कारण का मसाल्यांमध्ये पण हळद असते ना. अच्छा. म्हणून कमी टाकायची. मी जस्ट बघितलं की बाबा मी पोहे बनवलेले आहे त्याच्या आधी बहुतेक. पण मी बनवते ते माहिती आहे ना तुला डिश. पहिल्यांदा सलाड असं मला वाटलं की हा बाबा मी बनवलेलं चांगलं आलंय. आणि ते पूर्ण मी खाल्लं व्यवस्थित बसून शांतपणे. पण अजून कोण टेस्ट करायला नव्हतं तर अजून मला वाईट वाटत होतं. तर मी सांगू कोणाला माझी डिश चांगली झाली आहे करून. मी ब्लॉगवरती सांगितलं की स्वतःचं पोट भरलं ना. आता पोहे खाऊन बघूया. पोहे आणि थोडीशी चाय बनवते. पोह्या बरोबर चाय चांगली वाटते. चाय फक्त त्याच्यावरच खातो म्हणजे पितो. गिफ्ट दिलेलं आहे ना त्यामुळे बोललो आता नवीन जतीन मागवणार आहे अजून एक वॉच माझ्यासाठी. कशाला? जतीन बर्थडे गिफ्ट देतोय मला ना. जतीन नाही. जतीनचा बर्थडे आता येणार थोडी आहे.
आता डायरेक्ट डिसेंबर नाही, नोव्हेंबर. आता नोव्हेंबर आहे ना, सायली आहे ना, सायली ऑक्टोबर, सप्टेंबर. चिकूचा आता चिकूचा गावी येतो गणपतीला. गणपती ऑगस्ट मध्ये आहेत, मग चिकूचा कधी येतो? पण तेव्हा काहीतरी म्हणजे 2-3 वर्ष तिचं गावी चालू होतं हा. गणपतीत. मग या टायमाला जरा चुकली. मग इथे आहे. अच्छा, तेच कारण की चिकूचं मला माहिती आहे गावी असते ती. सरिषाचा इथेच असतो, सायलीचा पण इथेच असतोय. आता माझ्या बहिणीचा पहिला वाढदिवस होणार तिकडे करणच्या घरी सेलिब्रेट. जोरात हॉल बुक करणार आहेत ते. हा काय बारसा नाही, तिचा बर्थडे जोरात मनवणार. झाले पोहे? हो जतीन, तू आलू भुजिया पण आणायला पाहिजे होतस ना काल तुम्ही. आता मला काय कळलं पाहिजे होतं, तू एक एक गोष्ट सांगणार, तू 10 वेळा जाणार मग खाली, आम्ही काय करणार? हा, हे पण आता नवीन स्टाईल मध्ये चाय मम्मी. आता मी एकटीच असते ना, मग माझ्या पुरती जेवढे लागेल तेवढी चहा आता तर 3 माणसं आहेत. बाबू नाही पित चहा, हो म्हणून त्याला दूध प्यायला लागलं. आता माझं सगळं म्हणजे सामान व्यवस्थित लावायचं मी आहे. पण चाय पियत नाही, मी फक्त आता ह्याच्या बरोबर आहे तर मी बोललो थोडं तोंडाला चेंज म्हणून. अजून माझं सगळं सामान लावायचं आहे ना. हो, मग एवढे दिवस काय करत होतीस? अरे तुझ्याकडे जार होते ना ते काचीचे, हो ते सर्व लावायचे बाकी आहेत म्हणून. हो म्हणून हा पसारा आहे सगळा. अच्छा, चाय पावडर, साखर, झाली चाय. झाली. बॉईल झालं की संपलं, दुधात टाकली आता की पोहे खाल्ले. पोहे खायचे. पोहे गरम गरम पोहे आणि चाय. चहा नाहीये. आता लिंबू नाही, ठीक आहे, कोथिंबीर पण नाही. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये तू हे माझी गोष्ट घेतो खायला. आता नेक्स्ट टाइम जेव्हा असतो तेव्हा आपण सगळी पूर्ण फॅमिली असतो ना. आता सगळेजण मामा मामी आता मामा मम्मी पण येणार आहे सॅटर्डे संडे. येणार आहेत वॉटरफॉलसाठी. प्लॅन करतात आहेत. प्लॅनसाठी नाही, माझ्यासाठी येत आहे. तुझ्यासाठी येतात हो. आणि तू तर दादा पण येईल बहुतेक पुढच्या सॅटर्डे संडेला. माझं असं होतं पहिलं आपण सगळेजण येऊन नंतरला तुला असं फर्स्ट टाइम तू असं वेगळं राहिल्यानंतर सरप्राईज सगळेजण. हा ते होतं प्लॅन, पण ठीक आहे प्लॅन फसला. काय होतं जतीन? सरप्राईज 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 सरप्राईज. त्याचा आनंद घ्या आणि काय करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब. शेअर आणि सबस्क्राईब करा. हां आणि फॉरवर्ड करा, व्हायरल करा. बोला व्हायरल करा. पोहे पडली माझ्या नादात, व्हायरल करा.